तहसील कार्यालयावर हजारो शेतकरी आणि शेतमजुरांचा निराधारांचा मोर्चा निघाला। या मोर्चाची मागणी अशी आहे की सोयाबीनचे भाव पडलेले आहेत, कापसाचे भाव पडलेले आहेत, आयात निर्यातीच्या धोरणात सरकार उलटे बदल करत आहे आणि गावगाड्यातला माणूस आज आत्महत्येच्या उंबरठ्यावर उभा आहे। शेतमजुरांना काम नाही, मजूर गावं सोडून निघालेले आहेत। निराधार महिलांना किंवा यांना जे अनुदान मिळतं ते 1,500 रुपये फार कमी आहे। एका बाजूला महागाई वाढलेली आहे म्हणून त्यांचं अनुदान 3,000 रुपये केलं पाहिजे अशी आमची मागणी आहे। सोयाबीनला 9,000, कापसाला 12,500 रुपये भाव द्या। फायनल पीक विमा 100% द्या। दुष्काळी अनुदान ताबडतोब आमच्या खात्यामध्ये जमा करा। वन्य प्राण्यांच्या त्रासापासून वाचण्यासाठी शेतीला मजबूत कंपाऊंड करून द्या। या सगळ्या मागण्या घेऊन हा मोर्चा निघाला। 18 तारखेपर्यंत सरकारने निर्णय घ्यावा, अन्यथा 19 जानेवारीला आम्ही लातूरमध्ये सुद्धा रेल्वे रोको करणार आहोत आणि बुलढाण्यातही रेल्वे रोको करणार आहोत। गुजरात, मुंबई आणि दिल्लीला जाणाऱ्या सगळ्या रेल्वे आम्ही अडवणार आहोत असा निर्णय शेतकऱ्यांनी घेतलेला आहे।